नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर 10 ऑगस्ट रोजी डीएसपी चौक व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी संबंधित वक्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. आंदोलनादरम्यान काही वक्त्यांनी कायदा सुव्यवस्था, संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणारी तसेच समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मताधिकाराबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करत हा प्रकार संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अवमान असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. सामान्य नागरिकांवर सोशल मीडिया पोस्ट किंवा कमेंटवरून कारवाई केली जाते, मग लोकप्रतिनिधीवरही कायद्यानुसार समान कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. संबंधित वक्त्यांवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंदनगर भागातील धीरज परदेशी जो कंत्राटी कामगार होता महानगरपालिकेमध्ये, त्याचा घृणास्पद असा मृत्यू करण्यात आला. त्या मृत्यूचा आम्ही आणि त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आरोपीला जात नसते, तो आरोपी कोणत्याही समाजाचा असो, त्याला जात नसते, त्याला धर्म नसतो, म्हणून तो आरोपीच असतो संविधानाच्या कायद्याच्या नुसार. म्हणून त्या घटनेचा आणि त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. पण त्या निमित्ताने आपल्या अहिल्यानगरचे काही आमदार संग्राम जगताप, तसंच राहुरी विधान मतदारसंघाचे अक्षय कर्डिले, तसेच गोपीचंद पडळकर आणि कोणतरी हबप संग्राम भंडारे म्हणून महाराज आहेत, यांनी आणि काही तथाकथित जे हिंदुत्ववादी नेते आहेत, यांनी त्या दिवशी सोमवारी रात्री डीएसपी चौक येथे चक्काजाम करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर समाजात तेढ निर्माण होईल व चिथावणीखोर असे भाषण आणि वक्तव्य केलेले आहेत. त्यामध्ये अक्षय कर्डिले यांनी संविधानाचा अवमान करणारी एक घोषणा केली की आम्हाला तुमच्या मतदानाची काही गरज नाही, आणि त्याच्यावर शिवराळ भाषेमध्ये त्यांनी एक शिवीगाळ केली वगैरे बाकीचं बरंचसं केलं. पण आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं की ह्या सर्व जे काही आरोपी आहेत, ज्यांनी आरोप केलेले आहेत आणि चिथावणीखोर भाषण केलेले, वक्तव्य केलेले, त्यांच्यावर सरासर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा आम्ही न्यायालयाच्या मार्फत तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे स्पष्टपणे जाहीर निवेदनात सांगितलेले.